मैत्रीचा केवळ बहाणा करायचा, समोरच्याचा विश्वास जिंकायचा आणि ऐनवेळी विश्वासघात करून लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा करायचा। अशाच एका हाय प्रोफाईल आणि अट्टल भामट्यांच्या टोळीला अहिल्यानगर शहरातील MIDC पोलिसांनी मोठ्या शिताफीनं गजाआड केले। या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 9,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यात सोन्याचे दागिने आणि महागड्या मोबाईलचा समावेश आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अनिता नजन हिने नगरमधील 2 महिलांशी अत्यंत जवळीक साधून मैत्री केली होती। यात वनिता नवले आणि अंजुम तांबोळी या 2 गृहिणींचा समावेश होता। अनिताने या दोन्ही मैत्रिणींचा विश्वास संपादित केला। त्यानंतर एका लग्नात घालण्यासाठी मला दागिन्यांची गरज आहे असं खोटं कारण सांगून तिने वनिता नवले यांच्याकडून 3.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अंजुम तांबोळी यांच्याकडून 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मागून घेतले। मात्र दागिने हातात पडताच अनितानं ते परत न करता दोन्ही मैत्रिणींचा विश्वासघात केला आणि ती दागिने घेऊन फरार झाली। याबाबत आपली फसवणूक झाली असं लक्षात येताच पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तपासाकरिता तात्काळ पथकं रवाना केली। आरोपी अत्यंत हुशार होते। गुन्हा केल्यानंतर त्यांनी आपले मूळ ठाणे सोडलं आणि ओळख पटू नये म्हणून सतत मोबाईल फोन तसेच विविध कंपन्यांचे सिम कार्ड बदलून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला। त्यांचा कोणताही सुगावा लागत नव्हता। मात्र पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती आधारे दिवस रात्र मेहनत घेतली आणि अखेरी पोलिसांनी या टोळीचा शोध लावत 4 जणांना बेड्या ठोकल्या। अनिता नजन राहणार गणेश पार्क कॉलनी बोलेगाव फाटा, वैष्णवी नजन राहणार बोलेगाव फाटा, गणेश नजन राहणार बोलेगाव फाटा आणि बेन्यामिन जोसेफ बोरुडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 8,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 75,000 रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 5 महागडे मोबाईल आणि सिम कार्ड असा एकूण 9,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश रोहकले हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करतायत। तर ही धडक कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।